बघा ऊन किती आहे, उन्हातूनच शेतकऱ्याला काम करावं लागतं। एकदम खरल वातावरणात बघा शेतामध्ये हा एकच झाड आहे, पूर्णच्या पूर्ण शेत हा डुकरांनी लोळलं आहे। काकडी आहे, काकडी खातो। हा टॉवेल आणलाय, खूप ऊन आहे, शेतातली कामं आम्ही केलेली आहेत, पण आता पहिल्यांदा आलो इथे बाहेर। हे 2 टोपल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 2 टोपल्या टाकलेल्या आहेत। नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आता सराई चालू आहे, सुगीचे दिवस आहेत। लोकही आता शेतावर जातात। आपले जे काही भात किंवा नाचणी वरी जे काही झाले असेल तयार, ते कापून घरी आणतात। तर मी सुद्धा आता शेतावर जातो आहे। आमच्या घरातले गेलेत, आई वगैरे शेतावर गेले आणि मी आता मागून चाललो आहे। ऊन खूप आहे, त्याच्यामुळे टॉवेल वगैरे घेतला आहे सोबत। तर आपण आता जाऊन शेतावर बघूया की नाचणी कापते तर नाचणी कशी झालेली आहे। इकडे गावी डुक्कर खूप आहेत, शेतामध्ये डुक्कर रात्रीचे येतात, तर बघूया काय नुकसान वगैरे झालेलं आहे का। तर चला आपण जाऊया। मित्रांनो, हे माझं घर आहे, आपलं घर आहे इथे आणि आता या साईडला बाजूला घराच्या मागेच आमची शेती आहे, तर तिथेच चाललं आहे। इतना व्हिडिओ काढत म्हणजे तू दिसलीस तर व्हिडिओ काढले। तर इथेच मागे आमची आई शेती आहेत का नाही, ही शेती आहे घराच्या मागेच। गवत खूप आहे, हे बघा गवत आहे शेतामध्ये। इथे आहे का? हा, इथेच आहेत। बापरे लागले। हे बघा पूर्ण नाचणी ही झोपली आहे, डुकरं येतात, लोळून जातात। इथूनच आता आपल्याला आतमध्ये जावं लागेल। बापरे, ही अजून नाचणी तयार नाही, पण ही एकदम हिरवी आहे, तयार नाही झाली, त्याच्यामुळे हिला कापायला वेळ आहे। पूर्ण गवत खूप आहे आणि नाचणी पडली, त्याच्यामुळे कापता पण येणार नाही। इकडे वरी आहे, वरी। तर ही आमची इकडे घरं आहेत आणि मागेच आमची शेती आहे। पूर्ण नाचणी झोपले, आता त्याच्यावरूनच पाय देऊन जावं लागेल, नाहीतर रस्ता कुठे आहे ऐका। मी हाफ पॅन्टच घालून आले, तर मला खाज लागेल, पण शेतावर आलो तर फुल पॅन्ट पाहिजे, फुल पॅन्ट फुल शर्ट, नाहीतर मग गवताची खाज लागते, तुम्हाला पण माहितीच असेल। गवत आहे, काकडी भेटले वाटतं। ही नाचणी इथे उभी आहे, कापून झालेली आहे। पडले नाचणी, ही गावठी भेंडी आहेत। कुठे? बोरणीकडे, म्हणजे भातामध्ये। हे बघ मामा आहेत, मामी आहे आणि आई आहे। ठीक आहे, ऊन बघा, ऊन किती आहे, या उन्हातून ही भेंडी लावली ते। आणि हे काय आपल्याला काकडी पण मिळाली, छोटा तवसा, पण ही पिवळी झाली, शाप पिकले। इथे कणस आहेत नाचणी, पण हे अजून ओलेच आहे, ते ओलेच तुम्ही कापताय सगळे। विक्रम खाल्ले, हे कापताय। कुठला आहे? उडीद। हा, हे उडीद आहेत, उडीदाच्या पण शेंगा जास्त नाही, मध्ये मध्ये लावलेल्या आहेत, जाम आहेत, खाली आहेत। तर बघा ऊन किती आहे, उन्हातूनच शेतकऱ्याला काम करावं लागतं। बाकी तिकडे शेती कुणीच नाही केली, ते बाईत आहेत वाटते तिकडे, ते नाचणी केलेली आहे बाईतानी। आणि इकडे रताळी काढलेली नाही, रताळी खोदायची आहेत।
सुकली उन्हात. बघा मित्रांनो, ही आमची शेती आहे. ही मागे आमची घर आहेत. चाफा इथे, पाण्याची टाकी इकडे, म्हणजे तो माझा तिथे घर. बाकी चुलत्यांचे आहेत हे सगळी. आता शंदाळ्यांचं घर. पेरू पण आहे, बघूया पेरू. पेरू पेरू आहेत वर, पण वरती आहेत ते. आतमध्ये आहेत, आतमध्ये बघा. पिवळा आहे ते पेरू. दिसतील की नाही काय माहिती नाही. खाली पण पडलाय. हा खाऊन खाल्लेला आहे पक्ष्याने वगैरे. हे हा पक्ष्याने नाही, हा प्राण्याने खाल्लेला आहे कुठला पेरू. पक्ष्याने किंवा प्राण्याने कुठल्या तरी खाल्लेला आहे. नाहीतर मग कुठली तरी पोरं आलेले आहेत. दोघा तिघांपैकी एक खाली पडलेले आहे. इकून हे खराब झाले, इकून पडलेत. हा बघा एक आहे, किती आहे खराब झालाय, कीड लागले त्याला. आहे किती आहे, पिकून झालेत, कीड लागलेली आहे. हे एवढे पेरू मिळालेले आहेत आपल्याला 5. कच्चेच आहेत पण थोडे कीड लागलेले आहे, हे तुम्हाला दिसेल. पण बघूया, आपण कापून खाऊया. कसे व्यवस्थित चांगले असतील तर खाऊ, नाहीतर मग कीड लागले तर टाकून द्यायला होतील. आता बघूया नाचणी कसे कापतात ते. एक 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 एक. डुकरांची रातपाली करायला हवा आता. डुकरांची रातपाली? कोण? डुकरा दिसली असती तुला. डुकरा आता रात्रीची मला दिसली असती. काय पेरू कीड लागली त्याला, पाखरं लागलेत. बघून कापून खाईल. कवलेत बघ कापून. ना पाखरं लागलेत त्याच्यावर. मग आता हे बाकी ठेवले, हे का ठेवलेले आहेत म्हणजे अजून तयार नाही झाली. ते डुकरं लोलतात म्हणून हिरवीस नेतात. बघा तयार नाही झाले अजून नाचणी व्यवस्थित, पण डुकरं लोलतात ना, त्याच्यामुळे ते घेऊन जावं लागतं. हे तुरीच्या ना, नाही काय उडदाच्या शेंगा कापताय. कवलाय पेरू पण. हा ऊन लागतंय. कसं एक 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 कापावं लागतं. दाखव कुठे दे. ही कणस कापलेले आहेत आता, आणि ही टोपली भरली. ही किती झालेत आता ते टोपल्या? ही एवढीच कणस कापलेली आहेत आज. ही आज एवढी कणस आता कापलेली आहेत. आजपासून सुरुवात केली की हा कापून झालेला आहे, पण हा इकडे आज केला ना चालू. तर हा पोते आहेत. हे पोत्यामध्ये कणस आहेत. कुठल्या रूपात? हे बघा कणस आहेत. ऊन आहे त्याच्यामुळे दिसेल की नाही काय माहिती. खूप ऊन आहे इकडे. तर चला आपण पण आता कापूया. झाली ही एक टोपली भरली. एक ती आता गोणीमध्ये ओतली जाईल. मामी काकडी कापते. नाही हे झाले आता, जास्तच पिकली ती. तापाटली ना. बघूया हे खाऊन बघूया आता मित्रांनो. हा पकड पकड असाच. काकडी आहे, काकडी खातो. हा टॉवेल आणलाय, खूप ऊन आहे आपल्याकडे. जेव्हा
छान आहे, गोड आहे. इथं एक राहायची. मी काय तर थांबणार नाही या उन्हात, खूप ऊन लागतं. आपण एसीत बसलेली माणसं, म्हणजे असं नाही की शेतात येतो ऊन लागलं तरी, म्हणजे त्यातली कामं आम्ही केलेली आहेत. पण आता पहिल्यांदा आलो इथे बाहेर, ऊन कालच आलो ना, त्याच्यामुळे ऊन लागतं, तर मी लगेच जाईन. ऊन आहे. हे बघा आपण कापलेले आहेत. हाय ग, ऊन लागतोय तरी पण. एकदम खरं वाहता आहे कोयता, ते जपून पाजवलेला आहे कोयता, त्याच्यामुळे व्यवस्थित लगेच कापतंय. हातमध्ये आला तर मग कापण्याची शक्यता आहे. ही हिरवी झाली ती कापू, ही बांबातील, म्हणजे ते उन्हात ठेवायला लागतील सुकत तापत, तेव्हा ते मग लाल होऊन जातील. पण आता डुकरांमुळे ते कापावंच लागेल, नाहीतर मग काही भेटणार नाही. उडदाची शेंगा, तर मित्रांनो आतापर्यंत एवढे हे झालेले आहेत कणसं कापून. हे 2 टोपले आहेत आणि ह्याच्यामध्ये 2 टोपल्या टाकलेल्या आहेत, आणि 2-3 पोती बहुतेक घरी घेऊन गेलेले आहेत. आणि हे आता 10 ते 15 मिनटात आम्ही एवढं कापलेलं आहे. आम्ही सावलीत गेली बसायला, ऊन लागला तिला. पाणी आहे, पाणी आहे. हां बघा, झाडाची किंमत बघा. शेतामध्ये हा एकच झाड आहे एवढ्या ह्याच्यात, हे तिकडे आहेत, पण हा बांधावरचं एक झाड आहे, त्याच्यामुळे इथे सावली आहे. पाणी मी आता घरी जाऊन पितो. तिकडे काय आहेत, ही रताळी आहेत, ते गरम करते ना, ऊन खूप आहे. गाववाले ठीक आहे, मुंबईवाले इथे पायच नाही ठेवणार, कोण मुंबईवाले घरातून पाय नाही काढणार. हे इकडे काय आहे, सगळी रताळी आहे. ती कोणी लावली एवढी? हे बघा, खूप रताळी लावलेले आहेत. आणि ही कुठली आहे, ही काय आहे? हे तुरीचे शेंगा पण आले नाही अजून. हा, गिमे म्हणजे खूप नंतर येतील त्या तुरीच्या शेंगा. इथे लावलेल्या आहेत. तिथं नाचणी पडलेली आहे, ही पूर्णच पाडलेली आहे. डुकरं लोळले आहेत तिथे. हे बघा, हे संरक्षणासाठी इथे साड्या वगैरे लावलेल्या आहेत, पण साड्या ते काय हवेने वगैरे झालेल्या आहेत. ही पण शेती केली जायची मित्रांनो, पूर्ण ही शेतीच होती, पण आता काय सगळे मुंबईला गेल्यामुळे करत नाही. इथे एक काकडे पिकून गेले. तर ही बघा, इकडे पण डुकरं लोळलेले आहेत. इथे आम्ही भात करायचो, हा आमचा भाताचा एरिया होता, भाताचा शेत होता. पण इथे आता नाचणीच केलेली आहे. खूप छान नाचणी आली होती. जेव्हा कणसे एकदम टपोरी आहेत, कणसे टपोरी आहेत, पण ही सगळी डुकरं लोळलेली आहेत. इकडे पण ही पूर्ण डुकरान लोलन घेतलेली आहे. त्याच्यामुळं आता काय भेटेल, किती नाचणी भेटेल हे काय सांगता येत नाही. इकडे एक अजून पिवळा तवसा. तर आपण पुढे बघूया दुसऱ्याच्या शेतात काय केलेलं आहे का. पूर्ण बघा, पूर्णच्या पूर्ण शेत, हो का, पूर्णच्या पूर्ण शेत हा डुकरांनी लोळलं आहे. म्हणजे ही इथे घरं आहेत आणि डुकरं रात्रीची इथे येतात एवढ्या जवळ. बघूया इकडे काय आहे. इकडे आमची साड्या लावल्या कंपनीसाठी. इकडे पण बाकीच्यांनी नाचणी केलेली आहे. हे पूर्ण भाताची शेती होती, पण आता भात कोण नाही केलं, तर इथे नाचणीत लावलेले आहे.
तिकडे पण काम करतायत, कापतायत वाटतं, नाचणीच कापतात. तर काय ह्याच्यात काय मिळणार? हां हां शेंगा चांगल्या. पण आता हे अशात नाही शिजवत, शिजून नाही खात, पापड बनवायला. पण तेवढे होतील पापड्या एवढ्या होतील का? इकडे पण आहेत. लग्न करायला तुम्ही पोरगी बघा, उद्या करतो लग्न. नाहीतर हे बघा मित्रांनो, आता मी सावलीत आलो, ऊन लागतोय खूप. आईला काटा टुकला, काटा टुकला, काटा. शेवटीला रताला खोदून काढलाच, मोठा आहे. चला आजची खायला झालाच. रताला खोद बघ भेटते का? हाय बारीक आहे काय, तुटला खालीच तो पण. रताली हे बघा मित्रांनो, इथे झाली तरी त्या वाल्यातनं काही नाही. इथे झालेत, म्हणजे तिकडची खोदली ना ते तिथे काही जास्त नव्हते. पण इथे आता आईने पण इथे एक ताना खोदला, तर एका ताण्याला 3 भेटलेले आहेत रताली. हे बघा, बस झाली आता. ते नंतर तुम्ही काय खोदा. झाले, अर्धा पोटा भरला. किती निघतील आता ह्यातून? किती पेरलेली होती नाचणी? ही पूर्ण ही आपलीच आहे सगळी? ओके, किती पेरलेली होती? म्हणजे आमची वाटीवर पेरलेली आहे, तुमची एक टिपरीवर. टिपरी म्हणजे एक 2 पाव किलो सारखी नाचणी पेरली होती. चला, पण आता काय भेटणार नाही एवढी लोलली तर. तर मित्रांनो, आता मी इथून नाचणीतून निघतोय घरी. जवळपास मला 1 ते 1.5 तास झाला इथे. नाचणी मी थोडीशी काय कापून बघितली, नाचणी थोडीशी कापली. बाकीचे आई मामा आणि मामी करतायत काम. ते पण 15-1 मिनिटात घरी येतील आता जेवायला. तर मी चाललो घरी, कारण ऊन खूप लागतोय, काय थांबवत नाही आपल्याला इथे. चला आपण जाऊया आता. चला मी जातो. तर मित्रांनो, मी आता शेतावरून आलो नाचणीतून. नाचणी मामा मामी आणि आई आहे तिथे शेतावर, नाचणी कापत आहेत. मी जवळपास 1.5 तास तिथे होतो. थोडंफार मी पण नाचणी कापली, थोडं मदत केली त्यांना आणि मी आलो. कारण मला खाज सुटली. मी हाफ टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घालून गेलो होतो. मला कल्पना नव्हती एवढी खाज वगैरे लागेल. तर ठीक आहे, आपण पण कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना थोडीफार मदत केली, अर्धा 1 तास, आणि मी परत आलो. तर बऱ्यापैकी नाचणी कापून झालेली आहे. पण मित्रांनो, नाचणी ही उभी होती, त्याच्यावर डुकरं खूप लोलन घेतलेले आहे. जवळपास 3 शेत आहेत, तर 3 शेतातून कुठे ना कुठे डुकरं लोललेली आहेत. तर नुकसान आहे शेतकऱ्याचा. तर काही करू नाही शकत, कारण गावाच्या बाजूला डुकरं येतात, तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. पण ठीक आहे, आता नाचणी ते कापतात तिकडे. मी ते आलो घरी, जरा फ्रेश झालो आणि मी व्हिडिओ इथंच थांबवते. तर मित्रांनो, आपली ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, काळजी घ्या. आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.